नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला कुरकुरीत आणि चटपटीत अशी मिरची करून दाखवणार आहे. हा वाळवणाचा प्रकार आहे. मी इथे 1 किलो मिरची घेतलेली आहे. आपली साधी मिरची घेतलेली आहे, पण ही कमी तिखट आहे. तुम्ही बघू शकता पोपटी रंगाची ही मिरची आहे. स्वच्छ धुतली आहे मी आणि आपल्याला पूर्ण वाळवून घ्यायची आहे ती. हे बघा, अगदी ताजी मिरची आहे. कपड्यावर मी सगळी पसरवून ठेवलेली आहे. आता ही मिरची स्वच्छ करून आपल्याला कोरडी करायची आहे. आता मी कढई घेतलेली आहे. मिरच्या वाळताय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. मी 3 टेबलस्पून इथे मेथ्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला खमंग भाजून घ्यायच्या आहेत. अगदी रंग बदलूस्तोपर्यंत आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायच्या. जळू द्यायच्या नाही आहे, पण खमंग आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आणि इथे 6 टेबलस्पून आपल्याला तीळ घ्यायची आहे. तीळसुद्धा मी गावरान तीळ घेतलेली आहे. ही सुद्धा छान खमंग भाजून घ्यायची आहे. अगदी मंद अग्नीवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे. एकूण मिळून मी 6 चमचे म्हणजे 6 टेबलस्पून मी तीळ घेतलेली आहे. ही सुद्धा छान अशी मस्त भाजून घ्यायची आहे. आपल्याला खमंग भाजायची आहे. रंग बदलेस्तोपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायची आहे. इथे मी मीठ घेणार आहे. आता या मिरच्यांना थोडंसं किंचित मीठ जास्त लागतं. आपण जवळजवळ 6 चमचे इथे मीठ घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही 6 टेबलस्पून इथे मीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून मी हिंग घेतलेला आहे. 1 किलो मिरचीसाठी हे बरोबर प्रमाण आहे. आणि 1 गच्च भरून आपण हळद घेतलेली आहे. तोच चमचा म्हणजे 1 टेबलस्पून आपण हळद घेतलेली आहे आणि किंचित थोडीशी अजून वर घेतलेली आहे. जवळजवळ पाऊण चमचा मी परत हळद घेतलेली आहे. मेथ्या आपल्याला आता बारीक करून घ्यायच्या आहेत आणि ह्या थोड्याशा वेगळ्या ठेवायच्या आहे. मेथ्या थोडंसं प्रमाण आपण कमी जास्त घालणार आहोत, कारण काय की चव बघून आपल्याला घालायच्या, नाही तर मिरच्या कडू होतात. आता याच भांड्यात आपल्याला तीळ वाटून घ्यायची आहे. त्याआधी मी इथे लिंब घेतलेली आहे, 5 लिंब घेतलेली आहे. त्याचा रस काढून घेतलेला आहे, तो बाजूला ठेवायचा आहे आपल्याला. आता हे तीळ गार झाल्यानंतर, हे सगळं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे. तीळसुद्धा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा एका ताटात आपण काढून घ्यायची आहे. मीठ घेतलं आहे, हळद घेतलं आहे, हिंग घेतलेला आहे आणि हा तिळकूट घेतलेला आहे. तिळकूट आणि मिरची छान खमंग होते. हा सगळा मसाला आपल्याला कालवून घ्यायचा आहे छान. हळदसुद्धा घ्यायची आहे आणि तिळकूट घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात, हे मेथ्या मी थोड्याशा बाजूला वाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला प्रमाण बघून थोडंसं अंदाज घेऊन ह्या मेथ्या आपल्याला टाकायच्या आहेत, कारण परत लगेच आपल्याला मेथ्या भाजता येणार नाही, म्हणून मी थोड्याशा जास्त भाजून घेतलेल्या आहेत. इथे मी 3 चमचे जवळजवळ मी 3 ते 3.5 चमचे मी इथे मेथ्या घेतलेल्या आहेत. मेथ्या जास्त झाल्या तर मिरच्या कडू होतात, म्हणून अंदाज घेऊन इथे मेथ्या घालायच्या आहेत. 3 ते 3.5 चमचे आपल्याला मेथ्या घातलेल्या आहेत आणि तेवढे आपल्याला पुरे झाले आहे. एवढे मेथीचा कूट मी बाजूला ठेवलेला आहे, तेवढा घातलेला नाही आहे. आता आपल्याला मिरच्या ह्या पूर्ण वाळलेल्या आहे, सुकलेल्या आहेत बघा या मिरच्या. आता या मिरच्या आपल्याला मधून कापून घ्यायच्या आहे. 2 तुकडे करायचे नाही आहे, फक्त मधून कापायचे आहेत. म्हणजे त्याचं पोट फोडायचं आहे, म्हणजे ह्या अशा मधून कापायच्या आहेत. हे बघू शकता. तुम्हाला त्यातल्या बिया काढून टाकायच्या तर काढून टाकू शकतात, पण ही मिरची फारशी तिखट नाही आहे, त्यामुळे मी हे बिया यातल्या काढलेल्या नाही आहे. ह्या आता मिरच्या आपल्याला सगळ्या भरून घ्यायच्या आहेत. हे बघा, असे मी मधून फोडून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि देठ मात्र आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता, सगळ्या मिरच्या आपल्याला मधून कापून झालेल्या आहेत. आता आपल्याला मसाला भरायचा आहे. मसाला भरण्याआधी आपल्याला लिंबाचा रस त्यात टाकायचा आहे. 5 लिंबांचा रस मी त्यात टाकलेला आहे. कालवून बघायचं आहे आधी. अगदी पातळ व्हायला नको, ते घट्टच व्हायला पाहिजे, म्हणून थोडा थोडा करून मी हा लिंबाचा रस घालणार आहे. हे बघा, उरलेला सुद्धा मी हा लिंबाचा रस यात टाकणार आहे आणि छान एकजीव करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर लागतात या मिरच्या. अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावायला ही मिरची खूप सुंदर लागते. हे बघा, ही मिरची आता यात आपल्याला हा मसाला या मिरच्यांमध्ये आपल्याला भरायचा आहे. जेवढा भरला जाईल तेवढा आपल्याला या मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि हा असा दाबून मिरचीचं तोंड दाबून घ्यायचं आहे. आता या सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच या प्रकारे भरून घ्यायच्या आहेत. थोडंसं तुम्ही हे मसाल्याचं प्रमाण थोडं किंचित कमी जास्त करू शकतात. ह्या अशा सगळ्या मसाला आपल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायच्या आहे.
आता हे जे प्रमाण मी सांगितलं आहे ते 1 किलो मिरचीला बरोबर पुरलं. त्यामुळे हे एवढं प्रमाण घेतलं तर 1 किलो मिरच्या भरल्या जातात. छान असं दाबून आपल्याला मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. या मिरच्या दही भात वगैरे केला आपण त्यावर चुरूनसुद्धा या छान लागतात. किंवा दडपे पोहे केले त्यातसुद्धा या मिरच्या तळून टाकल्या की खूप सुंदर चव येते. किंचित आंबटसर चव येते, त्यामुळे ह्या मिरच्या खूप सुंदर लागतात. या सगळ्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहे आणि 2 ते 3 दिवस कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत. हे बघा, ह्या मी मध्ये मिरच्या ठेवलेल्या आहेत, या किंचित ह्या फिक्या आहेत, पण हे मधलं जे ताट आहे त्यात किंचित तिखट मिरच्यासुद्धा मी भरून घेतलेल्या. या काळसर दिसत आहेत त्या थोड्याशा तिखट मिरच्या आहेत, ह्यासुद्धा मी थोड्याशा भरून घेतलेल्या आहेत. सगळ्या मिरच्या आपल्याला छान 2-3 दिवस वाळवून घ्यायच्या आहे. अगदी पोहे उपमा केला तरी त्यावर सुद्धा या मिरच्या चुरून खूप सुंदर लागतात. या मिरच्या आपल्याला 3 ते 4 दिवस वाळवून घेतलेल्या आहेत आणि मी आता तुम्हाला तळून दाखवते. बघा, कडकडीत वाळलेल्या आहेत या मिरच्या आणि या मिरच्या आपल्याला आता तळायच्या आहेत. तेल गरम करायला ठेवले आणि तेलात आपल्याला या मिरच्या खमंग तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात मस्त आपल्या मिरच्या खमंग तळून तयार आहे. थोड्या थोड्या करून आपल्याला मिरच्या या तळून घ्यायच्या आहेत. अगदी मंद गॅस ठेवायचा आहे. एकदा तेल तापल्यानंतर ह्या छान कुरकुरीत तळून होतात. तेल गरम झाल्यानंतर मात्र गॅस आपल्याला बारीक करून ह्या मिरच्या तळायच्या आहेत, नाहीतर जळण्याची शक्यता असते. हे बघा, आपल्या मिरच्या या तळून झालेल्या आहेत. अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा या छान लागतात. पोहे उपमा किंवा दडपे पोहे केले तर ह्या मिरच्या खूप सुंदर लागतात. झटपट होणाऱ्या या मिरच्या आपण नक्की करून बघा. करायलाही सोप्या आणि खायला अतिशय चविष्ट या मिरच्या लागतात. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.